होईल आणि एखादा दुःखी माणूस हा आनंदी होईल. आणि त्यावेळेला श्रीकृष्णांना अर्जुनानं एक वाक्य लिहून दिलं होतं. ते वाक्य होतं की ही वेळ देखील निघून जाणार आहे. अर्थातच वेळ निघून गेली. वडवळ गावाचे दोनही संघ JMP वासोटे टीम मागील वीकमध्ये आपण पाहिलं तर 3 ओव्हरची मॅच आहे. मागील वीकमध्ये आपण पाहिलं जय भवानी ट्रॉफीमध्ये रनरअप राहिले आणि आज पुन्हा एकदा सेमीफायनल मॅच खेळण्याकरिता ते सज्ज झालेत. विपक्षामध्ये मात्र आता जय भवानी कुसावडे वडवळ गावामधले वडवळ विभागामधले दोन्ही संघ आणि अजय निघालाय ओद विकेटने. पहिला चेंडू बनाट वेगानं उत्साह जास्त दिसत आहे अपीलमध्ये. अंपायर्सकडे मात्र केवळ आशाळभूत नजरेनं पाहत राहावं लागलं, परंतु ही निराशा ठरली फलंदाज गौरव सकपाळकरिता देखील की हा डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पहिलाच फेकताना अजय महाराज जे वेग आहे या गोलंदाजाकडे आणि वेगाच्या जोरावरती या खेळाडूने देखील आपलं नाव रायगड, ठाणे आणि पालघर. यस सर, आम्ही नाही बोलत आहे आम्ही. गोलंदाज पुन्हा एकदा वध विकेटने निघाला. अगदी खोलवर टप्प्यावरती चेंडू आहे. सिंगल मिळेल महेश महाराज जे फंबल झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रशांत सकपाळ आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होते. धोक्याची देखील ठरू शकत होते, परंतु ही दुसरी धाव कंप्लीट झाली. हा खऱ्या अर्थानं धोका टळला गेला. 2 धावा इथून सुरुवात. स्कोरकार्ड मध्ये 2 चेंडूंची समाप्ती, 2 धावा. सेमीफायनलची मॅच आहे, अंतिम मॅच आहे आणि या मॅचचा दबाव दोन्ही टीम्स वरती असणार आहे. आणि साप झळकला देखील या चेंडू मागे महेश मरागजे सारखा खेळाडू चाचपडत पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळला. हा देखील फटका क्षेत्ररक्षकासाठी. ही खऱ्या अर्थानं महत्वाची दौड आहे, परंतु चेंडू मागे समीर मरागजे वाट पाहिली आणि चेंडू चाललाय आता सीमारेखेच्या बाहेर. वाट पाहणं देखील चुकीचं ठरलं इथे. त्याला वाटलं चेंडू थांबेल, परंतु दौड लगावताच चेंडू थांबला नाही. तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. षटकामधले आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त केला आणि प्रारंभीला आलेले दोन्ही फलंदाज एकेरी बाजूने फलंदाजी सुरू आहे. गौरव सकपाळ वैयक्तिक 4 चेंडू मागे 6 धावा आणि स्कोर कार्ड मध्ये देखील 6 धावा आहेत. एखाद दुसरा पिव्हर मध्ये देखना स्ट्रोक हवा असणार आहे टीम करिता, कारण की अद्यापपर्यंत 6 अंक आहे, परंतु बेफन्नाट अजय महाराज ज्याचे काही चेंडू पाहायला मिळत आहेत. चेंडूला अधिकच वळण प्राप्त झालं आणि त्याच बरोबरीने एक्स्ट्रा रन मिळणार आहे. लेट कट खेळत होते, ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जरूर नाही मिळणार, परंतु चेंडू चांगला हाताळला होता. फलंदाजाला बीट केलं होतं. अजय महाराजजी कोयना एक्सप्रेस आहे खऱ्या अर्थानं आणि एक्सप्रेस निघाले. आडव्या बॅटने खेळला. नो मॅच देअर इन लँड. आतोडा उस्काव कॉर्नर रिझनला चेंडू फरार. चौकार. आलाय 4 धावा. गौरव सकपाळच्या बॅटमधून चौकार. अनोख्या अंदाजमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने चाणक्य नीती दाखवली आहे, परंतु अतिरिक्त जागा वापरण्याचा प्रयत्न. अजय महाराज सारखा अटॅकिंग बॉलर आता मात्र दूरवर चेंडू फेकतोय. या अगोदरचा चौकार आणि त्याचा दबाव आपल्याला पाहायला मिळालाय. टोटल स्कोर कार्ड मध्ये 12 धावा. अद्याप देखील आपण विचार केला गेला तर या षटकामधले 5 चेंडू समाप्त झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौरव यावेळी एज लागली होती, परंतु बॅकअप पहा कशा पद्धतीनं. अशोक महाराजे फ्लाइंग स्लिप मध्ये होता, अगदी फ्लाइंग जम्प देखील पाहायला मिळाली. चेंडूला फील्ड केलं, अन्यथा इथे चौकार मिळणं सोपं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची किमया आहे आणि केवळ एकच धाव मिळते. त्याचबरोबरीनं षटक क्रमांक 1 ची सांगता. 1 ओव्हरची समाप्ती. 13 रन स्कोर कार्ड मध्ये. क्या 13 क्या मेरा किसने तोडाय घेरा. देखिए 13 रन जुट चुके हैं. चांगली ओव्हर म्हणू शकता आपण दोन्ही बाजूंनी, कारण की विकेटचं नुकसान नाहीये. JMP वासोटे टीमच्या हातामध्ये विचार केला तर 13 रन्स मिळालेत आणि इथून पुढे आता निशंस आक्रमण केलं जाऊ शकत आहे, कारण की जिथे आपण विचार करतो अजय महाराज सारखा गोलंदाज आहे,
परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 2 बाउंड्रीज आलेत, एक सिंगल एक डबल, 2 एक्स्ट्रा रन देखील खर्च केले पहिल्या ओव्हरमध्ये आपण हाल पाहिला. परंतु यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाताना पाहायला मिळेल. जिथे सन्मान्य श्री विश्वासजी जाधव आणि त्यांच्या समवेत सन्मान्य पुंडलिकजी शिंदे हे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. 1 बाउन्स पकडण्याचा प्रयत्न, घातकी प्रयत्न होता, सिंगल मिळाले, दुहेरी अंकाचा प्रयत्न, हा ना यामध्ये दुसरी धाव कंप्लीट झाली. कॉलिंग कोऑर्डिनेशन असणं महत्त्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये आणि हे कॉम्बिनेशन मात्र जमलं नाही. इथे कॉल केला होता, एका बाजूने प्रशांत सकपाळने प्रयत्न सुरू केले होते, गौरव सकपाळचा विचार केला, लोअर फुलर लाईनचा चेंडू होता, चेंडूला आणखीन वळण दिलं असतं. तिथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. महेश दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू आहे, हा देखील खराब चेंडू आहे. चेंडूची झाली मात्र इथे गोटी, षटकार. एका वेळेची भूक मिटली नव्हती, दुसऱ्या वेळेला पुन्हा एकदा मेजवानी. हा चेंडू सरळ 6 धावेसाठी 21 धावा इथून कंप्लीट होताना JMP वासोटे संघाकरिता ही खऱ्या अर्थानं वाट पहिली फलंदाजांनी अजय महाराजेच्या विरोधामध्ये सांभाळून स्वतःला सावरलं गेलं आणि येत्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचं कार्य केलं जात आहे. गौरव सकपाळच्या बॅटमधून धमाके, बॅकअप द लेंथ, ये गलती कर बेटे, आणि सस्ता विकेट, स्वस्तामध्ये खऱ्या अर्थानं विकेट देऊन बसलाय गौरव सकपाळ आणि पहिला विकेट टीम JMP वासोडे संघाचा गमावला जात असताना. एकवीस धावा, 21 रन्स आहेत आणि पहिल्या विकेटचं नुकसान. गौरव सकपाळ सगळे चेंडू खेळलाय, तब्बल 9 चेंडू खेळलाय आणि 19 धावा त्याने जमा केल्या, 2 एक्स्ट्रा रन्स आहेत. अशा 21 धावा टोटल स्कोर कार्ड मध्ये. अजून देखील 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विनायक नंबर 3 वरती विनीत सकपाळ मैदानामध्ये दाखल होतोय आणि त्याच्या विरोधामध्ये महेश मारागजे. चाच पडत पाहायला गेलं या गोलंदाजाला, पहिल्या 2 चेंडूवरती लोअर फुल्लर लाईनचे चेंडू केले, चूक झाली, पुन्हा एकदा स्वतःला क्रीज मध्ये बाउन्स करत चेंडूला हाताळण्यामध्ये यश मिळालं. तिथे विकेट मिळाला. चेंडू अधिकची उंची, अधिकचा बाउन्स आहे पिच मध्ये. सकाळी देखील आम्ही सांगितलं की अधिकचा बाउन्स पिच मध्ये आहे आणि तो बाउन्स पाहायला मिळाला. इथे अतिरिक्त रन्स मिळणार आहे टीम JMP वासोडे संघाच्या खात्यामध्ये. 22 धावा, 22 धावा इथून अर्ध्या पल्ल्यामध्ये 9 चेंडू मागे मिळालेल्या 22 धावा आहेत. इथून पुढे 9 चेंडू हाती आहेत. या 22 धावा मिळाला तर एक चांगला टार्गेट जमेल. फुलर लेनचा चेंडू, मनगटी ताकद आजमावली आहे, समीर मरागजे डाईव्ह लगावली आहे आणि काय एफर्ट देत कॅच पकडली आहे. सराहना केली जाईल या खेळाडूची, कौतुक केलं जाईल खऱ्या अर्थानं त्याने घेतलेल्या या प्रयत्नांचं आणि विकेटचं नुकसान असेल JMP वासोडे संघाकरिता. मध्ये इथून असं वाटलं गेलं की या चेंडूवर धावा मिळणं शक्य आहे, परंतु समुद्रामध्ये पोहणारी डॉल्फिन ज्या पद्धतीने आपली उडी मारते त्याप्रमाणे समीर मरागजेनं घेतलेली ही उडी आणि त्यावरती खऱ्या अर्थानं मिळालेली विकेटची सराहना केली जाईल. चांगला एफर्ट्स घेतला आणि याचं खऱ्या अर्थानं याची गणना प्रत्येक क्षणाला, ज्या क्षणाला समीर मरागजे येणार त्या वेळेला ही कॅच जरूर आठवणार आहे आपल्याला. आणि विनीत सकपाळला मात्र पहिल्या चेंडूवर माघारी जावं लागत आहे. 22 अंक आहे स्कोर कार्ड मध्ये आणि या 22च्या पुढे विचार केला गेला तर 21च्या पुढे बॅटने धाव नाही आली. एक्स्ट्रा रन मिळाला, 22 धावा. इथून 2 चेंडू महेश मरागजेच्या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत आणि साहिल नवीन बॅटर आला, हे जरूर लागली आहे. इथे तब्बल 11 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि या 11 चेंडू नंतर सन्मान्य श्री गणेशजी कदम साहेब या स्पर्धेमध्ये उपस्थित होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर ते उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करेल आणि
त्यांचं शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता विनंती करेल सन्मान्य दीपकजी शिंद्यांना की स्पर्धेमध्ये साहेबांचं स्वागत करावं. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधला आणि या शेवटच्या चेंडूचा खेळ करण्याकरिता 11 चेंडू त्याने वाट पाहिली नॉनस्ट्रायकर एंडकडे आणि 12वा चेंडू मात्र त्याला मिळतोय आणि प्रशांत सकपाळ दाखल झालाय महेश मरागजेच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरिता. बॅकवर्ड वरून आपापदी पूल केलाय, पूल मात्र अनसक्सेसफुल. फुल बनलाय फलंदाजाने माघारी यावं लागत आहे. गोलंदाजी ही ओव्हर त्याची, कारण की रन्स मध्ये जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. नो लॉस पारी सुरू होती, परंतु गौरव सकपाळला देखील माघारी पाठवलं, प्रशांत सकपाळला माघारी पाठवलंय, विनीत सकपाळला माघारी पाठवले. 3 बॉल होते जिथे मात्र रन्स मिळाले नाहीयेत आणि महत्वाचं ठरलं 10 धावा या ओव्हरमध्ये आल्या, अर्थातच 23 धावा. आणि ज्ञानेश्वर सकपाळ हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्ञानेश्वर आणि साहिल सकपाळ स्ट्रायकर एंडकडे राहणार आहे. आणि डीपमध्ये जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप जरूर आहे, परंतु विकेट्स आणि डॉट बॉल हे महत्त्वाचे ठरले आहेत मागील ओव्हरमध्ये, जिथे मात्र केवळ एक षटकार आला असताना देखील गोलंदाजाची किमया भारी ठरली. 10 धावा त्या ओव्हरमध्ये महेश मरागजे. शेवटचं ओव्हर आपण पाहू शकाल, शेवटचं षटक जिथे मात्र फटका चांगला आहे, परंतु पाहावं लागणार आहे क्षेत्ररक्षकाचं एफर्ट किती राहतील. इथे 2 रन्स मिळणार आहेत. आउटफील्ड स्लो आहे, चेंडू स्लो होताना पाहायला मिळाला. 2 धाब्याच्या बरोबरीनं 25 धावा. 5 चेंडू आहेत, स्लॉगिंग आहे, स्लॉगिंगसाठी महारथ या यंगस्टरकडे देखील आहे. एका दिशेने अनुभवी खेळाडू आहे, एका दिशेने यंगस्टर आहे. ही खऱ्या अर्थानं लढाईची ही बॅटलची भूमिका आहे ती मात्र पाहण्याजोगी आहे. मैदानामध्ये साहिल सकपाळ विरुद्ध गणेश मरागजे. लेन डिलिव्हरी होती, मिस केलाय चेंडूला, सिंगल मिळेल काय? सिंगल मिळते आणि त्यासोबत ज्ञानेश्वर सकपाळ स्ट्रायकर एंडकडे. बाईच्या स्वरूपामध्ये आहे की बॅटकट आहे, अंपायर्स कळवणार. बॅटकट अर्थातच कॅच हातून मात्र निसटली. महेश मरागजेच्या हातून कॅच निसटली, सिंगल मिळाले. 26 धावा. इथून पुढे 4 चेंडू हाती आहेत. पहिल्या चेंडूवर डबल सिंगल. इथून पुढे जर विचार केला तर मोठे फटके थांबले गेलेत. गौरव सकपाळने वैयक्तिक विचार केला तर 9 चेंडू मागे 19 धावेची पारी खेळली. स्टेट ड्राईव्ह खेळले चेंडू. शतकषकासाठी एफर्ट्स देण्याची आवश्यकता. अजय मरागजे आहे तर एफर्ट्स मिळणार. आणि ही दुहेरी धाव कलेक्शन गणेश मरागजे यांच्याकडून चुकलं गेलं आणि सोबत हिनं या 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावेच्या बरोबरीनं 28 धावा. 28 धावा हळूहळू पुढे चाललेत. खऱ्या अर्थानं पालखी पायी निघाली आहे आणि खऱ्या अर्थानं ही पायी निघालेली दिंडी आता मात्र पुढे विचार केला तर एअर स्ट्राईक देखील होऊ शकते. पुढे केलाय चेंडू, तिथून चेंडूला हवेमधून स्वार केलाय. अजय महाराज चेंडू पर्यंत आहे आणि कॅच सोपी बनली. विकेटचं नुकसान. रन्स येणं महत्वाचं होतं, मात्र तिथे मोठ्या धाव्यांचा मोह आवरला नाही. विकेटचं नुकसान केलं गेलं तर 4 चेंडूंच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये केवळ आणि केवळ 5 धावा देताना गोलंदाज पाहायला मिळाला. 28 धावा. इनॅट नंबर आपण पाहू शकाल. 6 क्रमांकावरती कल्पेश भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि ज्ञानेश्वर सकपाळचे खऱ्या अर्थानं बाजू त्याची पटण्यासारखी होती, परंतु ताकद झुकता जमली नाही त्याला. जणू काही जाळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकवण्याचं काम केलं की काय. पुढे जरूर चेंडू केला होता, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं. हवेची साथ थांबली गेली. आडव्या बॅटने फटके इथे जरूर थांबत नाहीयेत. याच्यानंतर 2 चेंडूंचा खेळ आहे. अजून देखील 28 धावा. JMP वासोडे टीम. फुल्लर लेनचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी गेंद अंदर, गिल्लिया देखील बाहेर.
आजच्या दिवसामध्ये गणेश मारागे सरांना थांबवणं कठीण दिसत आहे. मागील मॅच मध्ये फलंदाजी मिळाली नाही, परंतु गोलंदाजी तिथे देखील अप्रतिम झाली. शेवटचा चेंडू फेकण्याकरिता तयार झालेत. बॅकअप दिलाय चेंडू, अप्रतिम पटका, सरळ चेंडू दणका देत चाललाय सीमा रेखेच्या बाहेर चौकार. चार धावेच्या बरोबरीनं 32 धावा जमा होत आहेत आणि नेक्स्ट इनिंग मध्ये 33 धावेची आवश्यकता असणार आहे जय भवानी कुसावडे टीमला. आणि आज जर विचार केला गेला तर अंतिम घडी आली आहे. आता देखील थोडासा गारवा निर्माण झालाय, धावांमध्ये देखील गारवा पाहायला मिळत आहे. परंतु दुपारचा जो उन्हाचा कडाका होता, काय धावांचा पाऊस पडला गेला. संध्याकाळचं सत्र आहे, 33 धावेचं लक्ष, 18 चेंडू, हे देखील मजा येणार पाहायला. दोन्ही वडवळ विभागामधले संघ आहेत. तर जय भवानी संघ पहिली ट्रॉफी शोधतोय जरूर, परंतु आज पाहणं आवश्यक राहणार आहे. कोणी खऱ्या अर्थानं ही पतंग त्यांची उंचावर नेण्याचा प्रयत्न जरूर करणार. प्रत्येक आज खेळाडू आज स्वतःच्या नावासाठी नाहीये, एक गाव 11चं क्रिकेट देखील याच पद्धतीचं राहतं. कोणीही खेळाडू स्वतःच्या नावासाठी नाहीयेत. इथे मात्र आपल्या गावाचं नाव कशा पद्धतीने उंचावलं जाणार हे मात्र तो कार्य करण्याकरिता प्रत्येक प्रतियोगितेमध्ये स्वतःला घेऊन येतो. आज जय भवानीची जर्सी आहे, हे महत्त्वाचं आहे की गावाचं नाव आज कुठेतरी आपल्याला शिखरावरती नेऊन ठेवायचं आहे. प्रतियोगिता आहे कुठली, श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी नंबर 1 ची, आणि ही नंबर 1च आहे. कारण की मजा आली या प्रतियोगितेमध्ये. सकाळपासूनच्या ज्या मॅचेस पाहिल्या, त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं गेलं तर ही अंतिम मॅच आहे, शेवटची मॅच आहे. आणि शेवटच्या मॅचमध्ये देखील अगदी विचार केला तर प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीनं सावली शोधत होता, आता थोडासा कोवळ्या उन्हाकडे येतोय. सूर्यदेवता आताच अंतिम घडीमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आणि ही अंतिम घडी पाहायला मिळेल आपल्याला काही क्षणामध्ये. त्या अगोदर आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. चला JMP वासोडे संघ आपली फिल्डिंग सज्ज करा. चला आपली क्षेत्ररक्षण सज्ज करावं. भाई देखिए, आडोशी नंबर 1 के श्री गणेश क्रिकेट क्लब आडोशी नंबर 1 के व्हॉलेंटियर स्वयंसेवकांकरिता मैदानाच्या बाहेर कॅच कुणीही पकडा, 100 रुपयाचं कॅश प्राइज राहणार आहे मंदार उतेकर यांच्या माध्यमातून. हे देखील आयवा कॅचचे खऱ्या अर्थानं वेळ लागलं गेलं. वडवळ नगरीपासून सुरू झालेली म्हणजे एका दिवसाचे देखील भरणा आपण पाहिला तिथे होत होता. तब्बल 1,500 रुपये कॅश प्राइज एका आयवा कॅच करिता. प्रेक्षक वर्ग जणू काही मॅचेस राहिल्या लांब, परंतु ती कॅच पकडण्यासाठी अधिकची गर्दी करत होता. आणि इथे देखील ते 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुरुवात तिथे देखील छोट्या कॅश प्राइजनी होत होती. इथे देखील आज झाले लेट झाले, परंतु दुरुस्त येतील उद्याच्या दिवसामध्ये. 500हून 1000 वरती आकडा जायला वेळ लागणार नाही. हे सगळ्या मान्यवरांनी जर एकदा मनामध्ये आणलं ना, ही देखील मेजवानी ठरू शकते प्रेक्षक वर्गाकरिता. सध्या व्हॉलेंटियर करिता याची नोंद घ्यावी. स्वयंसेवकांकरिता केवळ कॅश प्राइज आहे. जाऊया मॅचकडे. अधिकचा वेळ घेऊ नका फलंदाज आपण देखील, कारण की आपली फलंदाजी आहे, आपल्याला अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागू शकत आहे. त्या कारणानं मी विनंती करेल, चलिए मॅच ऑन होगी. 33 धावेची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक ज्ञानेश्वर सकपाळकडे चेंडू आहे आणि
ही षटक मॅच मध्ये महत्वाचं ठरेल. अप्स अँड डाऊन्स इथून कळल्या जाणार आहेत. ज्ञानेश्वर सकपाळ वध विकेटने सज्ज झालाय अपोजिट साइडने मोरबे डॅमच्या. आणि आता मात्र मारा करेल तो मोरबे डॅम एंडकडे, जिथे मात्र फलंदाज आशिष मरागजे सज्ज झाला. साथीला आला अजय मरागजे आणि ज्ञानेश्वर निघाला वध विकेट. पहिला बॉल, पहिला चेंडू, काय काय फटका. अगदी विचार केला गेला तर गुडघ्याला खाली ठेवलं आणि अगदी गुडघ्यावर बसून चेंडूला दिलाय फेकून. धावा मिळाल्या 4. आगामी पहिल्या चेंडूवरती ही वाघाने फोडलेली दहाड. चौकार, 4 धावा. पहिलीच काय धार दाखवली फलंदाजी मधून. दुसरा चेंडू अगदी गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप दिलाय. विकेट किपर तिथे नव्हते. त्यानंतर विचार केला गेला तर रिस्क घेणं होतं. अजय मरागजेचा विकेट होता. त्याचबरोबरीनं धावा देखील महत्वाच्या आहेत. बॅकअपला तुकाराम सकपाळ, अजय सकपाळ मध्ये आला. सिंगल मात्र मिळाले. 5 धावा. फॉलो ऑफ द विकेट्स देखील महत्वाचे ठरू शकतात. ज्या पद्धतीने महेश मरागजे यांनी मॅच मध्ये कमबॅक करू दिलाय. 11 धावेची सरासरी आवश्यक आहे. त्या 5 धावा सुरुवातीच्या 2 चेंडू मागे मिळाल्यात. आणि ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये आशिष मरागजे नॉन स्ट्रायकर यांकडे आता नवीन चॅलेंज. अजय स्ट्रायकर यांकडे बॅकफूट वरून हवेमध्ये साहिल सकपाळ कॅच वरती आणि मॅच मधल्या सगळ्यात महत्वाच्या विकेट वरती पकड. बाउन्सी पीच आहे. बाउन्सी चेंडू आणलेत आणि हे जे आम्हाला चेंडू ज्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत या स्पर्धेकरिता असे आमचे सन्माननीय श्री राकेशजी जाधव साहेब स्पर्धेकरिता, राकेशजी पवार साहेब या स्पर्धेकरिता उपस्थित होत आहेत. आणि राकेशजी पवार साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करेल आणि त्यांना विनंती करेल की आपण आमच्या VIP टाईल्सवरती यावा आणि या सामन्यांचा आस्वाद घ्यावा. मॅच चालू आहे. जय भवानी कुसावडे विरुद्ध JMP वासोटे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करीत होते मागील इनिंग मध्ये जय भवानी कुसावडे टीम. 32 धावा जमा झाल्या. 33चं लक्ष होतं. सुरुवात केली आशिष मरागजेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर सकपाळच्या विरोधामध्ये चौकार आला. सिंगल घेत अजय आला, परंतु तिथे झाला खऱ्या अर्थानं घात. विकेट मिळाला. ज्ञानेश्वर सकपाळला ही सफलता. टीम JMP करिता महत्वाचा विकेट. परंतु नवीन फलंदाज जाते ही भाई बड़ा स्ट्रोक, लेकिन रोके, रनों को रोके. अच्छा प्रयास किया आणि सिंगलच मिळत आहे. प्रयत्न चांगले केले. अगदी बाउंड्री लाईनला पाहिली गेली विनीत सकपाळच्या माध्यमातून आणि विनीत सकपाळने शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवलं आणि तिथे मात्र निराशा ठरली. फलंदाजाने मात्र केवळ चेंडूकडे पाहत राहिले. भाई देखने से काम नहीं होता, मेहनत भी करनी पड़ती है. रनों को रोका गया, खाली मिला सिंगल. यहाँ पर दुक्के की बात हो सकती थी, लेकिन देखिए राह देखते रहे कि कब बाउंड्री लाइन पार जाएगी ये गेंद, कब बाउंड्री लाइन पार जाएगी. और इसी में बच गए JMP वासोटे के लिए, टीम के लिए बच गए रन. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त केला आहे आणि 6 धावा. एका दुसरा विकेट जर मिळाला भाई आयवा कॅच केले 200 का इनाम. आणि खऱ्या अर्थानं आता आतुरता देखील वाढली की काय, जसा हवेमधून चेंडू चाललाय ना तसे आता स्वयंसेवक देखील उठलेत. वेगाने चेंडू अपील मागते, जरूर आत्मविश्वास नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 5व्या चेंडूवर कोणताही धाव संख्येला आकार नाही. 6 धावा आहेत स्कोर कार्ड मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये जर विचार केला तर जय भवानी टीम कडे असणारा हिरा, कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु त्याला अजून देखील विचार केला तर आकार देता जमला नाहीये. ज्या पद्धतीनं 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्ञानेश्वर लास्ट चेंडू आहे. सगळी मेहनत या चेंडूवरती आणि या चेंडूला हवाई सफर. चेंडू सीमा रेखा पार, षटकार.
नहीं, कैच पकड़े 200 चाहिए नहीं भाई, 200 का इनाम है, आप नहीं तो मैं सही. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गिरीश जाधव यांनी कॅच पकडली आहे. गिरीश जाधव यावं आपण आणि कॅश प्राइज घ्यावं. यानंतर हमारे पास मत आई है इसके बाद में. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु मॅच मध्ये 12 धावा 11 धावेची सरासरी हवी होती. ज्ञानेश्वर सकपळने चुका घडवल्या, पुढे चेंडू केले, तिथे वार झाले आणि षटकाराच्या बरोबरीनं 12 धावा स्कोर कार्ड मध्ये. अजून देखील 21 धावा आहेत आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 21 धावा. पण 6वा चेंडू फेकताना हेच तर कार्य करायचं असतं. सकाळपासून आपण तीच चर्चा करतोय, परंतु गोलंदाज देखिए डॉक्टर का काम है दवाई देना और बल्लेबाज या फील्डर का काम है वो दवाई लेना. हा देखील फटका हवेमधून आहे, परंतु क्षेत्ररक्षक पाहावं लागेल. चेंडू मागे किती धावा आहेत भाई, येतो गरजेचं होतं भाई. लाइन से भटके तो पडेंगे फटके, फटके पड रहे अभी. प्रशांत सकपाळला लाईन लेंथ मध्ये यावं लागेल. कमबॅक कमबॅक. हा देखील पुढे केला, चेंडू हवेमध्ये आहे. आदित्य सकपाळ आहे, कमी चान्सेस होते फलंदाजाकरिता आणि माघारी यावं लागेल फलंदाज महेश मरागजे याला. हा देखील वेगाने चेंडू केला, पुढे होता. फटका मात्र फसला गेला इथे. अजून देखील विचार केला तर 10 चेंडू 15 धावेची आवश्यकता आहे आणि मॅच मध्ये ग्राउंड वरती आता दाखल होताना गणेश मरागजे ज्याने आजचा दिवस गाजवलाय, परंतु अजून देखील ही शर्यत समाप्त झाली नाहीये. शर्यत अजून देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सकपाळला संपूर्ण आपला अनुभव झोकून द्यावा लागणार या मॅच मध्ये. अशा कित्येक मॅचेस तो कित्येक वेळा खेळलाय. जय भवानी कुसावडे आणि JMP वासोडे हे काही नवीन चित्र नाहीये. कित्येक वेळा खऱ्या अर्थानं एकमेकांनी खडे चारले, दूर चालले एकमेकांना. कित्येक वेळा विजयी झाले जय भवानी, कित्येक वेळा JMP वासोडे संघ विजयी झालेत. परंतु आज पुन्हा एकदा ही वेळ आहे, ही टकाटका मॅच ही जुळली या श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी नंबर 1 च्या मैदानामध्ये प्रतियोगितेमध्ये. बॅकअप दिलाय, चेंडूला हलक्या हाताने खेळलाय, सिंगल मिळते आणि त्याच बरोबरीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आशिष मरागजेंनी काय केलंय. इथे मात्र ज्याला म्हटलं जातं ना स्व इच्छेने केलेली ही खऱ्या अर्थानं आत्महत्या, या आत्महत्या पाहायला मिळाली. विकेटचं नुकसान. बरोबरीनं देखिए विकेट का इम्पोर्टेंट होना भी बेहद जायज है, लेकिन ये जो रन लेने का प्रयास था ये कुछ समझ नहीं आया. लाइव में भी हमारे जो भाई देख रहे होंगे वो भी समझ नहीं पाए होंगे कि बीच मैदान में क्या हुआ. जो आशिष मरागजे अभी डगआउट में. अगदी चुकीचा निर्णय होता. विकेटचं नुकसान झालंय. मात्र इथून पुढे JMP वासोडे टीम प्रयत्न करेल पुढे जाण्याचा. उद्याच्या दिवसामध्ये कुसावडे प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर विचार केला गेला तर 10 फलकामध्ये 19 धावा आहेत आणि विजयासाठी अजून देखील 14 धावेची आवश्यकता आहे, जिथे मात्र 9 चेंडू हाती आहेत. एखादा डॉट बॉल, आणखीन एक विकेट जर मिळाली JMP वासोडे संघ पुढे जाईल. षटकार जरूर पहिल्या चेंडूवर ठोकला गेला, परंतु प्रत्युत्तर काय चोख दिलंय. विकेट मिळाल्या चेंडूवर सिंगल आशिष मरागजे मागे आलाय आणि पुन्हा एकदा निघालाय प्रशांत.
राऊंड विकेटने हवाई हल्ला, तुकाराम तुकाराम सकपाळ, परंतु इथे देखील कॅच निसटले. सिंगल धाव मिळाले, दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट केले या सिंगल धावेला. इथे ही कॅच महत्वाची होती. कॅच हातून निसटले त्याहून महत्वाचे होते ते मात्र हे रन्स, जिथे मात्र हे जितके खऱ्या अर्थानं रन्स गोड वाटणारे आहेत जय भवानी टीम करिता, तितकेच टोचणारे जेएमपी वासोटी टीम करिता. आयवा कॅच के लिए देखिए 500 का इनाम. 21 धाबा स्कोर कार्ड मध्ये 11ची दुरी आहे. बनाड वेगाने चेंडूला हाताळलाय, सिंगल इथून कंप्लीट केली आहे. ही बाईच्या स्वरूपात मिळणारी कदाचित सिंगल असावी, अंपायर आम्हाला कळवतील. बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. 22 धाबा स्कोर कार्ड मध्ये इथून देखील विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची आवश्यकता आहे. माफी असावी, आमच्या 6 चेंडू आणि किती धाबा शिल्लक राहतील त्यामध्ये हा एक चेंडू आहे. प्रशांत सकपाळचा चेंडू आहे. एक चेंडू जिथे मात्र हावी कोण ठरणार, पलटवार कोण करणार हे पाहिलं जाणार. 7 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 7 चेंडू शिल्लक राहिलेत. 22 पर्यंत पोहोचलेलं हे स्कोर कार्ड आहे. आज गणेश मराक्षेंचा जरूर दिवस सकाळपासून राहिला आहे, परंतु हे शेवटचं चित्र कोणाच्या नावी राहणार आहे हे खऱ्या अर्थानं सांगताना गोलंदाज दिसेल की पुन्हा एकदा गणेश मराक्षे हे नाव घोंगावत राहील या मैदानामध्ये. आणि हा कदाचित कदाचित चेंडू पाहावा लागेल, अपील मागितली जाते जरूर. चेंडू मागे काही समीकरण नाही, बॅट चेंडूचा ताळमेळ नाही, ना बॉडीचा ताळमेळ नाही, परंतु सरळ विकेट वरून चेंडू चाललाय. लेग कटर चेंडू प्रशांत सकपाळ्याचा. डॉट बॉल डॉट बॉल. जिथे मात्र आपण पाहिलं गेलं तर धाव फलकामध्ये 22 धावा आहेत, 11 धावा आहेत, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिथे मात्र 6 चेंडू 11 धावा हे खऱ्या अर्थाने इक्वेशन होतं या मॅच मध्ये. 33 ची आवश्यकता होती आणि तिथे मात्र जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला गेला आणि त्यानंतर केलेली ही गोलंदाजाने काय किमया आहे, प्रशांत सकपाळने केलेली ही किमया आहे. आणि त्याचबरोबरीने जर विचार केला तर 9 धावा देत टोटल स्कोर कार्ड मध्ये. दहा धावा मिळाल्या या ओव्हर मध्ये, माफी असावी. 22 धावा टोटल स्कोर कार्ड मध्ये आहेत. भाई देखिए शाम में थोड़ा सा हमारे स्कोरर भी उनका सॉफ्टवेयर भी धीमा चल रहा है, लेकिन हमारे जो सुपर स्पोर्ट्स लाइव के जो स्कोरर है, हमारे ऑफिशियल स्कोरर है, वो स्कोर अच्छा बता रहा है. विनीत सकपाळ सगळ्यात महत्वाची ओव्हर घेऊन निघाला. पहिला चेंडू लेटकट खेळले, चेंडू मागे मिळणार 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 तो दमदार चौकार. या खऱ्या अर्थानं भूमिकेची गरज नव्हती उदय मराठेला. समीर मराठेला मागे का ठेवलं गेलं, तुला का पुढे पाठवलं गेलं, उत्तर जरूर तू दिलंस, परंतु क्षणाक्षणाला क्रिकेट हा बदलत असतोय. ए जादूगर, ए जादू का ये माया जाल है और इसमें फसाया जा सकता है और फस भी सकते है. आणि क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक खऱ्या अर्थानं नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र आता लो स्कोरिंग मॅच मध्ये रोमांच कायम केला गोलंदाजाने. समीर मराठे दाखल झाला. समीर मराठेला मागे ठेवलं होतं. 4 चेंडू 7 धावा आहेत. दबाव दोन्ही बाजूने पा वडवळ विभागामधले दोन्ही टीम्स आहेत आणि त्याच सोबतीनं कॉमेंटेटर एका गावामधला आहे, परंतु कॉमेंटेटर कोणाचा नसतोय मित्रांनो, मी न्यूट्रल आहे, दोन्ही बाजूने न्यूट्रल आहे. आणि जर विचार केला गेला तर 4 चेंडू 7 ची मॅच आहे. जसा खऱ्या अर्थाने आता प्रेक्षक वर्गामध्ये
या डगआउट मध्ये खेळाडूंचा, मैदानामध्ये खेळाडूंचा, पाठीराख्यांचा खऱ्या अर्थानं आता श्वास अटकलाय ना, तशा पद्धतीची मॅच आहे. मॅच खऱ्या अर्थानं बघणं, ब्लड प्रेशरचा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना, सावध राहा. मॅच हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. 7 धावा 4 चेंडू. विनीत सकपाळ आणखीन एक बैल लटक गए हवा में और देखिए इजी कैच पकड़ी ज्ञानेश्वर सकपाल ने. मॅच देखील विचार केला तर महेश मरागजेसाठी नवीन नाहीये, गणेश मरागजेसाठी देखील नवीन नाहीये. परंतु या मॅच मध्ये असणारं रहस्य काय असताना की नवीन खेळाडू आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं मॅच मध्ये काय करायचं या क्षणाला हे ओळखणं कठीण गेलं. मात्र हा नवीन खेळाडू JMP वासोडे संघाची बाजू मांडत असताना काय लाजवाब गोलंदाजी आता करत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुन्हा एकदा स्वतःच्या लाईन आणि लेंथला मात्र दुरुस्त केलं आणि देरी सैल लेकिन दुरुस्त आहे. रन बचाए टीम के लिए. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू आहेत. गणेश मरागजे सरांची चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश मरागजे यांची चर्चा जर खऱ्या अर्थानं ओळखणं सोपी आहे. सिंगल घ्यायची आहे, मला स्ट्रायकर यांकडे यायचं, एक षटकार मॅच तमाम. आणि एक काम खऱ्या अर्थानं करायचं आहे, परंतु यामध्ये विनीत सकपाळ देखील विचार करेल की एखादा डॉट बॉल जो बर्डन हा दबाव बनवेल फलंदाजावरती. फलंदाज की गोलंदाज, काय अफलातून चेंडू आहे, उंची अधिक गाठली, धावचीची संधी आणि गणेश मरागजे येणार डगआउट मध्ये. एक गेंदबाज को और बल्लेबाज को एक छक्का दागना है. या 3 गेंदों पर हर गेंद के ऊपर 2-2 रन, एक चौवा 2 रन साथ में देखना होगा. गेंदबाज क्या करेंगे, प्रयास अधिकचा नवीन प्रयत्न केला फलंदाजी करीत असताना आणि मॅच हितवर आली आहे. त्या कारणाने विनीत हवेमधून स्वार केले. प्रशांत सकपाळ, चुका कमी होण्याची शक्यता आहे आणि आणखीन एक विकेट. JMP वासोडे संघ आगे कुछ करतोय. डीजेला थांबवेल. देखिए वैभव मरागजे मैदान के अंदर जा रहे, इन्होंने मैच जिताई तो 5,000 का कैश प्राइज रहेगा. मंदाजी उतेकर जीपे किया जाएगा और उन्हीं के साथी में उनके जीजा हमारे दीपक जी सिंधे साहब ने भी बता दिया, ठोक डालो 2,000 का आंकड़ा और 2,000 मिलेंगे यहाँ पे. मॅच मध्ये जाऊया. वैभव गेला, पाहू शकाल खिरकंडी टीमची अशीच पडती बाजू. एका वेळेला आपण पाहिलं संकेत सेनकर, बॉडी लँग्वेज कमी होता परंतु ती मॅच जिंकली. इथे चाणक्य नीती जर वैभव मरागजे दाखवणार तर मॅच होऊ शकते, परंतु विनीत सकपाळ विचार करेल. एक चेंडू मोकळा श्वास मला देखील मिळेल आणि षटकार ठोकणं कठीण असेल वैभवसाठी. इथून मग स्ट्राईक रोटेशन कदाचित पाहावं लागेल. अंपायर्स कळवतात की वैभव याला जावं लागेल. रिटर्न तिकीट भाई. देखिए एक गेंद 6 रन. या क्षणाला गणेश मरागजे, चलिए गणेश सर मैदान के अंदर मत जाइए ऐसे बीच में, चलिए यहाँ पर चर्चा कीजिए. आप यहाँ पर चर्चा कीजिए सर.
अगर विकेट कीपर के हाथों से गेंद छूटती है तब स्ट्राइक रोटेशन है, ऐसा कुछ नियम है, हमारे आयोजक संयोजक हमें बता रहे हैं। अगर विकेट कीपर के हाथों से दास्तानों से गेंद नहीं छूटेगी तो स्ट्राइक रोटेशन नहीं दिया जाएगा, इस संयोजक की तरफ से। चलिए ऑफिशियल जो डिसीजन देंगे वो देखा जाएगा। 1 रन मुकम्मल करना चाहिए था, आदित्य के पास वो पावर थी लेकिन चौवे के लिए जाना चाहिए था वैभव मराग जी को। देख सकते हैं 1 गेंद 6 रन और 1 रन, 1 गेंद बाकी है और रनों का फासला बढ़ता गया। और गणेश जी महाराज जी ने जो गलतियां की, आशीष महाराज जी पीछे आए, साथ ही में गणेश जी महाराज जी पीछे आए, मैच में बेहाल हुई जय भवानी टीम, ये असर पड़ा। देखिए मेंटलिटी भी फिट रहनी चाहिए। और साथ ही में देखेंगे अभी 1 गेंद 6 रन और 6 रन उस पर 1 गेंद खाली। वैभव महाराज जी मैच फिनिश करेंगे तो देखिए 7,000 मिलने वाले हैं, 5,000 जी पे और जीजा की तरफ से 2,000 रोक, लेकिन 1 गेंद। और साथ ही में देखिए टीम जेएमपी वासोटे अगले दिन के लिए क्वालिफाई करती हुई